नमस्कार मंडळी. आधीच्या भागात आपण भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायातील 1 ते 24 श्लोक वाचले पाहिले अर्थासह. आज आपण आता 25 ते 48 या श्लोकांचं वाचन अर्थासह करूयात. अव्यक्तोऽयं चिन्त्योऽयं विकार्योऽय मुच्यते तस्माद् एवं विदित्वैनं नानुशोचितुम् अर्हसि. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुम् अर्हसि. तथापि आत्मा किंवा जीवनाची लक्षणे नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाबाहो, तू शोक करणे योग्य नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येत अर्थे न त्वं शोचितो अर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवचैन्यमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. देहि नित्यं वध्योऽयं देहे सर्वस्व भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुम् अर्हसि. धर्म्याद्धि युद्धाच्छयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृत्तं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभ्यन्ते युद्धमिदृश्यम्. हे पार्थ, प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडी होतात. अथ चत्वप इमं धर्म्यं
संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापं वाप्स्यसि. मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेव अव्ययां संभावितस्य च कीर्तिर्मरणात् तिरिच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. भयाद्रणातु परतं मंस्यन्ते वा त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. मोठमोठ्या महारथींनी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. अव्याच्यवादांच बहून् वदिष्यन्ति तव अहिताः निन्दतनः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किम. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयाः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापं वाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. ईशा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. आत्तापर्यंत या ज्ञानाचे पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्था, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा रंतंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. यामिमां पुष्पितां वाचं प्रवद्यन्त विपश्चिन्तः वेदवारतः पार्थ नान्यस्थितिवादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलान् भोगैश्वर्यगतिं प्रति.
अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परोतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्य यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताची भक्तिमय सेवा करण्याचा दृढनिश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रयी गुण्यो भवार्जुन निहि द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. यावानर्थम उदपाने सर्वतः समप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी पुरुषाला वेदांमागचा हेतू माहीत आहे, त्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुः भूर्मा ते संगोस्त्वं कर्मणी. आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. योगस्सह कुरु कर्माणि संगम तत्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर. अशा समभावालाच योग असे म्हटले आहे. आज आपण द्वितीय अध्यायातील श्लोक 25 ते 48 पाहिले. उर्वरित श्लोक 49 ते 72 आपण पुढच्या भागात पाहू. ओम नमो भगवते वासुदेवाय.